केली। नाशिकच्या पुढे चांदोरी सायखेडा परिसरात गोदावरी नदीला जलपर्णींचा विळखा आहे। काही ठिकाणी रसायन मिश्रित पाण्यामुळे नदी फेसाळली सुद्धा आहे। शिवाय आपण जर बघितलं तर ड्रोन कॅमेराने टिपलेल्या दृश्यातून गोदावरी किती प्रदूषित आहे ते सुद्धा आपल्याला बघायला मिळतंय। या संदर्भात अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी अभिजित सोनवणे यांच्याकडून। अभिजित, आपण पाहतो गोदावरीच्या प्रदूषणाचा मुद्दा हा वारंवार गाजलेला विषय आहे आणि तरी सुद्धा एमपीसीबी प्रदूषण नाही असं म्हणतंय। मात्र सामच्या पडताळणीमध्ये नेमकं काय समोर आलं, सविस्तर सांगाल? एमपीसीबीच्या दाव्याची खरं तर पोलखोल होतीये, कारण माझ्या हातामध्ये जो आता रिपोर्ट आहे तो रिपोर्ट आहे सायखेड्याचा, की जी दृश्य आपण आता पाहतोय की संपूर्ण चांदोरी सायखेड्याच्या परिसरामध्ये खरं तर गोदावरीला जलपर्णीचा विळखा पडलेला आहे आणि गोदावरी नदी जणू लुप्त झाली आहे अशा पद्धतीची परिस्थिती तिथे पाहायला मिळते। मात्र या ठिकाणी जो रिपोर्ट आहे एमपीसीबीचा, त्या रिपोर्टमध्ये आपण बघितलं तर अगदी जानेवारी, फेब्रुवारी ते डिसेंबर असा संपूर्ण वर्षभराचा हा रिपोर्ट आहे आणि या रिपोर्टमध्ये जर आपण बघितलं तर अगदी बीओडी लेवल जी आहे ती 3.2, 3.4, 7.5, 9, 4.5 अशा पद्धतीचे या रिपोर्टमध्ये प्रत्येक महिन्यामध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे। आणि हे जे पाणी आहे ते गुड टू एक्सलंट आणि नॉन पोल्युटेड आहे, म्हणजे प्रदूषण मुक्त पाणी आहे आणि गुड टू एक्सलंट असा पद्धतीचा शेरा या ठिकाणी देण्यात आलेला आहे। यासोबतच जो दुसरा एक रिपोर्ट आहे की जो खाजगी लॅबमध्ये खरं तर या सगळ्याची तपासणी करण्यात आल्यानंतर खाजगी लॅबमध्ये मात्र हा जो रिपोर्ट आहे याच्यामध्ये आपण जर बघितलं तर ज्या ठिकाणी एमपीसीबीच्या रिपोर्टमध्ये अवघे 3.2 बीओडी लेवल दाखवली जाते, खाजगी लॅबच्या रिपोर्टमध्ये 30 बीओडी लेवल चक्क 30 वर आहे, म्हणजे कैक पटीने जास्त आहे। याच्यामध्ये देखील 4 प्रकारच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आलेली होती आणि बीओडी लेवल जी आहे ती एमपीसीबीने दाखवलेल्या बीओडी लेवलपेक्षा खूप प्रमाणामध्ये जास्त आहे। त्यामुळे एमपीसीबीने नेमके कुठल्या गोदावरी नदीतील पाण्याचे नमुने घेतले आणि त्याची तपासणी केली, कुठल्या लॅबमधून तपासणी केली, अशा पद्धतीचे हे सगळे प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत। कारण आपल्या डोळ्यादेखत गोदावरी किती प्रदूषित आहे हे आपल्या डोळ्यांना दिसतंय, मात्र एमपीसीबी काही मानायला तयार नाही आहे। विशेष म्हणजे आता 2 वर्षावर सिंहस्थ कुंभमेळा आलेला आहे आणि या कुंभमेळ्याच्या निमित्ताने गोदावरी प्रदूषण मुक्तीसाठी हजारो कोटी रुपयांचा खर्च आता प्रशासनाकडून केला जाणार आहे। एसटीपी प्लांट उभारले जाणार आहेत। अगदी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती देखील नेमण्यात आली होती। समिती का नेमण्यात आली की जर यानंतर तरी आता एमपीसीबी याकडे लक्ष देणार का आणि गोदावरीचं प्रदूषण कमी करण्यावरती भर देणार का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। अभिजित, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सर्व सविस्तर अपडेट्ससाठी।